नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण अद्रक पिकाचं एक बेट उपटलेलं होतं आणि ते बेट आपल्याला बघायचं होतं किती माल बनला आपला, कसं आहे, आपल्याला त्याला निमोटेड आहे की नाही चेक करायचं होतं. त्याच्याकरता आपण ते उपटलं होतं. पण बघा आपलं अद्रकीचे रिझल्ट किती छान आलेले आहे. हे बघा शेतकरी मित्रांनो, हे बघा तुम्ही बघू शकता, एक नंबर अशी कांडीची लांबी झालेली हे बघा. आणि हे जास्ती असतं, याची हाईट आहे या झाडाची, वरती हाईट आहे जास्ती असते. हे बघा, या खांडाची हाईट आहे जास्ती असते, एक हातभर म्हणजे जास्ती असतं 2.5 फूट अद्रक वाढलेली आहे आपली. 2.5 फूट कमी 1.5 फूट, 1.5 ते 2 फुटाच्यापर्यंत अद्रक वाढलेली आहे आपली वरती. म्हणजे अद्रकीचं हाईटचं आणि खाली मालबानाचं काहीच हे नाही आहे. अद्रकची हाईट कशी असू द्या, खाली माल जर चांगला बनू शकतो जर आपलं नियोजन चांगलं असलं. मुळी बघा किती छान आहे, हे बघा पांढरी मुळी, एक नंबर असा माल बनलेला आहे. फक्त आपला माल आता जाड बनवायचा आहे. जर आपण माल जाड बनवला तर आपलं जितकं आता या कांडीचं वजन आहे ना, तितकं त्याच्यापेक्षा डबलनं वजन होऊ शकतं. म्हणजे 2 पटीने बनू शकतं ती. जर 1 किलोचं खांड असलं तर ते खांड आपल्याला 2 किलोपर्यंत, 1.5 किलोपर्यंत बनवलं जाऊ शकतं जर नियोजन चांगलं असलं. बघा पांढरी मुळी बघा, एक नंबर अशी कांडी बनलेली आहे आपली. आता ही कांडी बघा, हे बघू शकता, ही कुठून कुठपर्यंत, हे बघा 4 बोटाच्या वरती कांडी लांबलेली आहे. डायरेक्ट इतकी इथून स्टार्ट झालेली आहे, डायरेक्ट इथपर्यंत ही कांडी केलेली आहे. कोणतीही कांडी बघा, ती बघा इथून स्टार्ट झालेली आहे. ही कांडी बघा कुठपर्यंत गेली, इथपर्यंत. एक नंबर असे रिझल्ट आलेले आहे आपल्याला. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की अद्रक वरती कशी असू द्या, वरती जाड असू, लंबी असू, जास्त हाईट असू, हाईट कमी जरी असली ना अद्रकीची स्टमची, तरी पण खाली माल चांगल्या प्रकारे बनू शकतो. किती स्टम आहे वरती निघलेली, फक्त 3 आणि 4 7 स्टम आहे त्याला बघा वरती. आणि 7 स्टम वरती असताना सुद्धा खाली माल बघा किती जबरदस्त असं झालेला आहे. तुम्ही पण जर वॉटर सोल्युबल खताचा जर वापर, आता आपल्याला वॉटर सोल्युबल खतं सोडायचे आहे आणि ते खतं जर आपण सोडले तर अद्रक पीक हे जी लांबलेलं आहे ना, हे जाड होणार आहे. याच्यात आपलं उत्पन्न चांगलं वाढणार आहे. आपल्याला अद्रक जास्त दिवाळीच्या नंतर 10-15 दिवसांना अद्रक देऊन टाकायचे आहे. 2,000पर्यंत आपलं टार्गेट आहे अद्रकीचं. 2,000 जर भाव आला नवीन मालाला तर तिथपर्यंत आपल्याला देऊन टाकायचे आहे. तुम्ही पण खताचं नियोजन करा. हे बघा कांडी दाखवतो मी तुम्हाला. आता बघा ही कांडी बघा, 4 बोटं. आता हे पाहता, ही 4 बोटापर्यंत कांडी लांबली, त्याच्यापेक्षा जास्त आहे. 4 बोटाच्या पेक्षा जास्त कांडी लांबलेली आहे, बघू शकता. कोणतीही कांडी बघा, हे बघा ही कांडी, ही कांडी बघा.